नाशिकमधील महायुतीच्या उमेदवारीबाबत पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आलाय। नव्या चाचपणीमध्ये भुजबळांच्या नावाला हिरवा कंदील मिळताना दिसतोय। लोकसभेसाठी कामाला लागण्याच्या सूचना या छगन भुजबळ यांना देण्यात आल्या। छगन भुजबळ तातडीने बैठकांसाठी नाशिकला रवाना झाले। दिल्लीमधून यापूर्वीच भुजबळांच्या नावाचा प्रस्ताव होता। भुजबळांची उमेदवारी जाहीर झाल्यास गोडसेंची भूमिका काय असणार हे सुद्धा आता त्यामुळे बघावं लागणार। आणि याच विषयी अधिक बोलूयात। नाशिकमधून आपले प्रतिनिधी किरण टाजळे सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, नाशिक लोकसभेच्या उमेदवारीबाबत महायुतीमध्ये हे नवनवे ट्विस्ट कायमस्वरूपी येत आहेत। आता भुजबळांच्या नावाला जोर मिळताना बघायला मिळतोय। भुजबळ आता या संदर्भातल्या बैठका वगैरे घेणार अशा सगळ्या चर्चा आहेत। पण दुसरीकडे ही गोष्ट सुद्धा बघायला पाहिजे की या सगळ्यानंतर गोडसेंची भूमिका काय असणार आहे। गुरु, अगदी खरं आहे की हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहे, शिंदेच्या शिवसेनेचे ते खासदार आहेत। त्यांच्याकडनं वेळोवेळी दावा केला जातोय की ही जागा, नाशिकची जागा ही शिंदेच्या शिवसेनेलाच द्यावी आणि त्यासाठी ते उमेदवारी करण्यासाठी देखील इच्छुक आहे। मात्र छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत आल्यानंतर त्यांचं नाव मागे पडलं होतं। कालच्या दिवशी जर बघितलं तर आणखी 3 नावं देखील चर्चेत आलेली होती। त्यामध्ये माणिकराव कोकाटे, अजय बोरस्ते आणि राहुल डिकले ही 3 नावं चर्चेत आलेली असताना त्या अंती देखील छगन भुजबळ यांच्याच नावावर थेट दिल्लीतून हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे। छगन भुजबळ हेच उमेदवार असतील अशा स्वरूपाचं सांगण्यात येत आहे। राज्यामध्ये जो माधव पॅटर्न कार्यान्वित करायचा आहे त्यासाठी भुजबळ हे नाव अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या नावाशिवाय हा माधव पॅटर्न पूर्ण होऊ शकत नाही। त्यामुळे छगन भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी द्यावी अशा स्वरूपाचा थेट दिल्लीतून सांगण्यात येत आहे। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ देखील गेल्या काही दिवसांपासून थेट मुंबईमध्ये गेलेले होते। मागील आठवड्यात ते नाशिकला देखील पोहोचलेले नव्हते। अर्थात त्यामुळे आज छगन भुजबळ हे तातडीने नाशिकला जातात का, तिथे काही खल होतो का, त्यानंतर भुजबळांच्या नावाबद्दल काही कन्फर्मेशन मिळतं का, हे सुद्धा आपल्याला बघायचं। धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।